वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला लातूरमधून अटक। गुजरात पोलिसांची कारवाई। सुरत आणि इतर ठिकाणी दरोडे टाकणाऱ्यांना कासलेनं मदत केल्याचा संशय। आज नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आणि कारीट फोडण्याची विशेष परंपरा। ठिकठिकाणी दिवाळी पहाटची सुरेल मैफल। ठाणे डोंबिवलीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदी यंदाचीही दिवाळी सैनिकांसोबत साजरी करणार। गोव्यातील नौदल तलावर मोदी दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार। बोगस मतदार याद्यांविरोधात सर्व पक्ष विरोधक एकवटणार। येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार। पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण। खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण तर कुलकर्णींकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची टीका। बिहारच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याच्या 122 जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महागठबंधनकडून अजूनही जागा वाटप नाहीच। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात 70 लाख लोकांची निदर्शनं। विविध शहरांमध्ये काढल्या 2600 रॅली। नो किंग्स अशी होती आंदोलनाची थीम। महिलांच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून पुन्हा निराशा। इंग्लंड विरुद्ध 4 धावांनी पराभव। सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।